कधी कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असंच काहीचं अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना अकोले जिल्ह्यातून समोर आली आहे. तुरीचा दाणा श्वास नलिकेत अडकून अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर रुग्णालयात पोहोचता न आल्याने या चिमुकल्याला जीव गमावा लागला. अकोल्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल गावात ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. योगीराज अमोल इसापुरे, वय वर्ष 3 असे या मृत चिमुकल्याचं नाव. योगीराज याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत एक दुःखद घटना घडली आहे. तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने योगीराज इसापुरे या 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाला. घरात आजी तुरीचे दाणे काढत असताना त्यांचा नातू योगीराज अमोल इसापुरे, वय वर्ष 3 हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे योगीराजने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा त्याच्या नाकात म्हणजेच श्वासनलिकेत अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे घरातले सगळेच घाबरले. त्याला काय होतंय असं विचारू लागले. तो तडफडत असल्याचं पाहून लागलीच कुटुंबियांनी त्याला तातडीने अकोटच्या रुग्णालयात नेले, परंतु वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर उपचार होऊ न शकल्याने योगीराज याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात अजून कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पाटसूल आणि आसपासच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान लहान मुलांकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे. ते कोणत्याही गोष्टी तोंडात टाकत नाहीत ना, हे तपासा, असे आवाहन या घटनेनंतर करण्यात येत आहे.